सामन्याला सुरुवात होते. आमचे स्कोरर मित्र मंथन आम्हाला जॉईन झालेत. सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. साई आवास विपक्ष संघ पाहतोय पण ज्ञानेश्वर माऊली सासवणे. चला 12वा प्रतिनिधी यायचा आहे. यूट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण आहे मित्रांनो. एके लाईव्हच्या माध्यमातून दोन्ही संघांना विनंती करतोय 12वा प्रतिनिधी पाठवा. ज्ञानेश्वर माऊली सासवणे आपला 12वा प्रतिनिधी आलेला नाही आहे. चला मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाने सुद्धा 12वा प्रतिनिधी पाठवला आहे. चला सामन्याला सुरुवात झाली. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. कुमार आणि शुभमची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती परेश पाहायला मिळतोय. P1चं षटक आहे आणि मात्र P1च्या षटकामध्ये पॉवर प्लेचा मात्र खरपूस समाचार घेतला जात नाहीये. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगल्या प्रकारे कामगिरी मैदानावरती आपण पाहतोय. साई आवासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा परेश आपल्या बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट वरती हा चेंडू वरती आक्रमण चढवलंय. हा चेंडू लांबच लांब षटकार. शुभमच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय. या 6 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. परेश वरती हल्ला चढवलाय. हाही चेंडू मोठा फटका. 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार. डीजे मास्टर थोडसच वाजवा. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. षटकातील शेवटचा चेंडू आहे. परेश बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. हाही मोठा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून कॉव कॉर्नर वरतून उडवलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. परेशच्या तब्बल पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा अक्षरशः कुठल्यात. फलंदाज शुभम च्या माध्यमातून आपण पाहिलं प्रणव येतोय. नवीन गोलंदाज कुमार आणि मात्र त्याचा साथीदार फलंदाज शुभम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली विध्वंसक फलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूब वरती आपण पाहतो. जर एके लाईव्ह स्पोर्ट्सला आपण जर नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. वळीया मैदानाच्या दिशेने गोलंदाज प्रणव
बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय समोर फलंदाज कुमार नाकवा. काहीस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकांनी थांबवलंय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा प्रणव याचा आपल्याला पाहायला मिळतोय. साई आवाज संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय. समोर कुमार नाकवा मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघ नामांकित संघ आहे. दोन्ही शेजारी संघ आहेत. साई आवास आणि मात्र ज्ञानेश्वर माऊली सासवणे या दोन संघांमधील घमासान युद्ध मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती 2 धावा पळून काढल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपण पाहतोय. या 2 धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत. 21 धावा चांगलीरित्या धावपलकावरती आकडा लागलाय. त्या 21 या धावसंख्येचा शुभ आकडा मानला जातो. गणरायाला नैवेद्य 21 मोदकांचं किंवा दुर्वा सुद्धा 21 वाहिल्या जातात आणि शुभ अंक लागलाय तो 21 स्कोर कार्ड वरती ज्ञानेश्वर माऊली सासवणे या संघाकडून. प्रणव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेटचा मारा पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू स्क्वेअर कट केलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये शॉट मध्ये होता. त्याने मात्र तो चेंडू अडवलाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण. डॉट चेंडू येण्यापेक्षा कधीही सिंगल बरी आणि मात्र सिंगल धाव पूर्ण होते. समोरचा साथीदार फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज शुभम मैदानामध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अद्यापपर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर असताना निर्धारित 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. यावेळेसचा चेंडू शुभम साठी आखू टप्प्याचा चेंडू स्टँड अँड डिच पॅच धिरकावून दिलाय. षटकार. तिसरा षटकार पाहायला मिळतोय शुभमच्या बॅटमधून. 3 षटकाराच्या साह्याने आणि एका चौकाराच्या साह्याने मैदानावरती आपली खेळी मात्र सजवत असताना पाहायला मिळतोय. तब्बल 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एक मोठा विध्वंसक फलंदाज आहे ज्ञानेश्वर माऊली सासवणे या संघाकडून. आणि रनिंग बिटवीन द विकेट पहा. चांगलं कॉलिंग होते दोघांमध्ये. कुमार आणि मात्र शुभमच्या माध्यमातून चांगली रनिंग होते. 2 धावेच्या मदतीने 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अशा फटक्यांची नितांत गरज होती ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाला. ती मात्र शुभमच्या माध्यमातून पूर्ण होत असताना पाहायला मिळते. प्रणव मात्र कमबॅक करण्याचा मोका शोधतोय परंतु हा चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत आपण पाहिलं तिसऱ्या धावेचा कॉल होतोय. काय घडतंय मित्रांनो मैदानावरती. जिथे 2 धावा पूर्ण झाल्या परंतु तिसरी धाव सुद्धा खराब थ्रोच्या साह्याने पूर्ण होते. 3 धावेच्या मदतीने 33 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी मैदानावरती. कुमार आणि शुभमची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. शुभम सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून आपण तब्बल पाहिले तर 3 उत्तुंग असे षटकार आणि एक नेत्रदीपक चौकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट लगातारच्या 2 ते 3 वेळा 2 किंवा 3 धावा सहजगत्या पळून काढल्यात. दोन्ही यंग खेळाडू आहेत आणि मात्र यंग खेळाडू मध्ये चांगल्या प्रकारे रनिंग करण्याची मात्र क्षमता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू खेळण्याचा मौका आहे तो कुमार नाकवा याला. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूवरती मात्र चांगलं असं बॉडी बॅलन्स केलंय तिकडच्या क्षेत्ररक्षकानं आणि मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने दुसरं षटक सुद्धा कंप्लीट होतंय. 2 षटकांचा खेळ पूर्ण बिनबाद 35 धावा. हा मात्र सामना विकासदादा आपल्याला पाहायला मिळतोय. एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. या स्पर्धेमधील उच्चांक या मॅच मध्ये पाहायला मिळणार का. 2 षटकांचा खेळ झालाय आणि मात्र तब्बल 35 धावा धावपलकावरती लागल्यात. बिनबाद 35. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मात्र आपल्या शैलीने नुसार कामगिरी मैदानावरती करत असताना पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी ट्रॅक वरती अजय वैयक्तिक पहिलं व संघाकडून सांघिक मात्र तिसरं षटक घेऊन येतोय. साई आवास या संघाकडून अजय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेतलाय. चांगल्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र रोकावं लागेल ते ज्ञानेश्वरी माऊली सासवणे या संघाला. अशाच प्रकारे अशाच रन रेटने धावसंख्या जात राहिल्या तर मात्र डोकेदुखी ठरू शकते आणि ही डोकेदुखी मित्रांनो पंचांचा डिसिजन आलाय. हा चेंडू मात्र नो घोषित केलाय. बिमर स्वरूपाचा चेंडू होता. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. नो प्लस 1 धाव. 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. पाहूया कशा प्रकारे त्या फ्री हिटच्या चेंडूवरती कुमार नाकवा फायदा उचलला जाईल. हा फटका झेल झाला तरी मात्र फलंदाजी ते बाद नसणार आहे. जर रनआउट झाला तर मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. तसा प्रकारचं चित्र मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. जरी षटकार चौकार या षटकामध्ये येत नसले तरी मात्र सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश येते आणि मात्र धावफलकावर आमचे स्कोरर मित्र कलवतायत 39 धावा. मंथन चांगल्या रीतीने स्कोरबुक वरती चांगली अशी अंकगणित लिहितात आणि मात्र चांगलं असं स्कोरबुकच्या माध्यमातून त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. हा चेंडू सोडणार नाहीये कुमार नाकवा. धिरकावून दिलाय ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय तब्बल 45 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जो कोणी गोलंदाज येतोय त्याच्यावरती मात्र आक्रमण चढवलं जाते ते मात्र ज्ञानेश्वर माऊली सासवणे या संघाकडून. आता सुद्धा बघा डबलचा कॉल आहे आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. चांगला आय कॉन्टॅक्ट आहे. दोघांमधील तालमेल चांगला आहे. सलामीला येतात आणि मात्र हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं आहे आणि मात्र लगेच ये म्हटल्यानंतर दुसरी धावसाठी काही न विचार करता दोघं जण सुद्धा ही धाव पूर्ण करतायत आणि मात्र धावा जाऊन पोहोचतायत त्या 47 धावा. अक्षरशः धावांची लयलूट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र अजयच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय तो मात्र कुमार नाकवा याच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस धिरकावून दिलाय ब्रँडेड षटकार. दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी. 53 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. साईचं खराब म्हणता येईल गोलंदाजी. साई आवास चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा संघ आहे परंतु आज मात्र त्या गोलंदाजांना काय झालंय मित्रांनो काही माहित नाहीये. परंतु आता मात्र विकेट पकडली. कुमार नाकवा बॅक टू द डगआउट. आणि मात्र सिंगल डबलच्या मदतीने तब्बल 23 या धावसंख्येवर बाद झालाय. चांगली फलंदाजी म्हणता येईल. नवीन येणारा न्यू बॅटर यश येतोय मित्रांनो फलंदाजीसाठी. त्रेपन्न या धावसंख्येवर मित्रांनो पहिला हादरा लागलाय. चांगली फलंदाजी केली. तब्बल 23 धावसंख्येची बहारदार इनिंग त्याने साकारली कुमार नाकवा याने. नवीन फलंदाज आपण पाहतोय यश याला. बघूया यश स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय.
यावेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड यूज अँड हँडसम षटकार. चला मित्रांनो, 3 षटकांचा खेळ झालाय आणि तब्बल 60 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. म्हणजे प्रति षटकामध्ये त्यांनी 20 ची सरासरी राखली. शेवटचं षटक, अंतिम षटक मैदानावरती कोण गोलंदाज घेऊन येतोय? साई आवास या संघाकडून शुभम. एक शेवटचं हाणामारीच्या षटकामध्ये शुभम येतो. या षटकामध्ये कमीत कमी धावांमध्ये रोकावं लागेल ते मात्र शुभम याला. शुभम सुद्धा फलंदाजीसाठी आहे. सलामीला आलेला हा फलंदाज. यावेळेच्या चेंडूवरती चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत धावेल अडवेल तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झाल्यात. अडवलाय चेंडू. तिसऱ्या धावेचा कॉल होतोय का पाहूया. आणि मात्र तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. थोडस ढिलं क्षेत्ररक्षक. नोचा इशारा आहे. फ्रंट फुटचा नो आहे. आणि मात्र सर्व नो बॉल वरती फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. दुष्काळात 13वा महिना मात्र साई आवास या संघाकडे अशा चित्र मैदानावरती पाहायला मिळते. अधिक धावा मात्र जास्त झाल्यात आणि त्यात मात्र हा नो आणि हा फ्री हिट. हा त्रिपलाचीत बाद झालाय परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. चांगली धावसंख्या मैदानावरती आपण पाहतोय. हा चेंडू चांगला होता परंतु फ्री हिटचा चेंडू होता. अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. हा चेंडू पंच चैतन्य हातनीने पुन्हा एकदा कळवलंय. हा सुद्धा चेंडू मात्र नो असल्याचा इशारा आमच्यापर्यंत आलेला आहे. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी यश याला. सदुसष्ट धावा स्कोर कार्ड वरती. फ्री हिटचा चेंडू अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि मात्र या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची 1 ची वाढ. 68 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. येणारे चेंडू आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती. सलामीला आलेला फलंदाज शुभम मैदानामध्ये. शुभमला हा मात्र चेंडूने फसवलाय. अक्षरशः टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतली या चेंडूने. आउटस्विंगर पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती त्याने मात्र बोट फिरलीत आणि मात्र हलवार गतीने काटा बदललाय या चेंडूने. हा चेंडू मात्र डॉट येतोय. अशाच प्रकारे चेंडू मात्र इथे डॉट आले पाहिजे साई आवास या संघासाठी. ह्या चेंडूवरती मोठा फटका. या चेंडूमध्ये आहे वजन. धावा मिळतील आधा डझन. चला यापुढील होणारा सामना मंगलमूर्ती थळ त्यांच्या विरोधामध्ये रांजणखार. दोन्ही कर्णधार चला नाणेफेकीसाठी यायचंय. मंगलमूर्ती थळ विपक्ष रांजणखार. बॅक टू बॅक 2 6 येत आहेत. तब्बल 80 धावा आजच्या दिवसातील या स्पर्धेमधील उच्चांक आज मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. आणखी एक उडवण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र सक्सेसफुल होतोय आणि मात्र या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचते. 82 धावा. तब्बल 82 धावा बनवल्यात आणि तब्बल 83 धावसंख्येचं लक्ष समोर ठेवलंय. ते म्हणजेच साई आवास या संघासमोर. विकासदादा काय म्हणाल या खेळीबद्दल? अक्षरशः तुफानी फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते.
ज्ञानेश्वर माऊली संघाने जी फलंदाजी संपवली होती ना, जय हनुमान दिघोडीच्या नवजीवन दिघोडीच्या संघाच्या मैदानामध्ये अंतिम विजेतेपद प्राप्त केलं होतं. तोच आत्मविश्वासाने ठासलेला हा संघ घेऊन ते पुन्हा आज या दमदार आमदार या तलवार मैदानावर आलेले आहेत, दमदार आमदार चषकाच्या निमित्ताने. आणि त्यांनी खरोखर तशीच खेळी शुभम नाखवा, कुमार नाखवा आणि त्यांचा साथीदार यश यांनी साकारलेली आहे. शुभमने तब्बल 46 धावांची नॉट आऊट खेळी केलेली आहे, तर त्याचा भाऊ कुमार याने 23 धावांची खेळी साकारलेली आहे आणि त्याच्या जोडीला यशने सुद्धा 6 धावा काढून अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यावेळेला दिला जातोय. आपण विवेक बानकर कुठे आहे? विवेक बानकर याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय मागच्या मॅचचा. त्र्याऐंशी धावांचं भलं मोठं लक्ष या वेळेला ठेवण्यात आलेलं आहे. ते साई आवाज संघासमोर. साई आवाजच्या संघामध्ये सुद्धा ते खेळी ते पाठलाग करण्याच्या जिद्दीने उतरणारे खेळाडू त्यांच्या संघात आहेत, परंतु तो पाठलाग करताना जो थोडासा दबाव असतो ना, तो झिडकारून गेला पाहिजे. म्हणजे तुम्हाला विराट कोहलीला आठवावं लागेल, जर कशा कदरी चेस करायचं असतात मोठ्या मोठ्या धावसंख्या, त्या पद्धतीची खेळी साकारावी लागणार आहे. बघूया सौरभ आणि त्याचा साथीदार आता जो ओपनिंगला जातोय गौरव, हे कशा पद्धतीने या चेसचा पाठलाग या धावांचा पाठलाग करणार आहेत. चला तोपर्यंत नाणेफेक करण्यासाठी मंगळमूर्ती थळ विरुद्ध रांजणखार दोन्ही संघ या लगेच पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर नाणेफेक होऊन जाऊ दे. हे मंगलमूर्ती थळ संघाचा कर्णधार निघालेले आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार. रांजणखार संघ आज या विभागामध्ये मला वाटते पहिल्यांदाच खेळण्यासाठी येत आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या आमच्या आयोजकांकडून. ऐंशी 83 धावांचं लक्ष गाठताय कशा पद्धतीने येईल, कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल किंवा ते लक्ष कशा पद्धतीने डिफेंड केलं जाईल. सासवणे संघ त्यांच्या समवेत आपण बघतो या ठिकाणी सोमनाथ नाखवा पॉन्टिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतोय. सौरभ गवाणकर आणि गौरव ही जोडी मैदानात आलेली आहे. गोलंदाजीची धुरा कोणाच्या हातात सोपवली जाते? ज्ञानेश्वर माऊली संघातर्फे आपण बघणार आहोत. सौरभ म्हणजे 360 डिग्री होल्डर. नाणेफेक होते या ठिकाणी. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. रांजणखार विरुद्ध मंगलमूर्ती थळ. यश नाखवाच्या हातामध्ये पहिलं षटक सोपवलं गेलंय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजीची सुरुवात करेल. पॉवर प्ले असणार आहे पहिल्या षटकाचा. 83 धावांचं भलं मोठं लक्ष आहे, पण 83 धावांचं जरी लक्ष असलं तरी ह्या विकेट्सवर ते काहीही शक्य आहे. इथे काहीही शक्य. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं नसतं किंवा कोणतंही लक्ष छोटं सुद्धा नसतं. बघूया 83 धावांचं लक्ष घेऊन सौरभ गवाणकर अँड कंपनी कशा पद्धतीने सामोरे जाणार आहेत. पहिल्या षटकाचा साठी चेंडू सोपवला गेलेला आहे, तो यश नाखवा याच्या हातामध्ये. एक वेगवान गोलंदाजीचा त्याचा रनअप आपण बघायला मिळते वर्सोली एंड कडून. हा पहिला चेंडू.
पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि पहिल्या चेंडूवर सौरभ बॅक टू द पॅव्हेलियन. होते त्यांच्या संघाला सुद्धा आणि मला सुद्धा, परंतु आज सौरभने मात्र निराश केलं, कारण समोरचं लक्ष देऊन त्याची बॉडी लँग्वेज ही थोडीशी कमकुवत वाटते. बॉडी लँग्वेजवरूनच त्यांनी जरासा उसासा टाकला, थोडीशी मान टाकली असं वाटत असतानाच बाद सुद्धा होऊन तंबूत परततोय वन डाऊन बॅट्समन अनिकेत. अनिकेत आणि गौरव ही जोडी मैदानात आहे. आवाज संघाची ही जोडी अतिशय चांगली कामगिरी करेल यात शंकाच नाही आहे. लक्ष कितीही मोठं असू द्या, परंतु आपण प्रयत्न करणं सोडायचं नसते. हे लक्ष टप्प्याटप्प्याने गाठायचं. आपण पहिलं ठरवायचं आहे की पॉवर प्लेमध्ये आपल्याला 20 ते 25 धावा जमवायच्या आहेत, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात किती धावा जमवायच्या आहेत, हे थोडंसं छोटं छोटं लक्ष आपल्या समोर ठेवायचे आहेत. म्हणजे हे जेवढे मोठे लक्ष असते ना, ते अवघड किंवा पार करण्यामध्ये आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आहे. तर पहिल्या चेंडूवर मात्र हादरा दिला यशने, आपल्या चांगला चेंडू टाकला होता, ओव्हर पिच डिलिव्हरी टाकली होती. मी म्हटलं होतं ना एनगीडी सारखे चेंडू, तशा प्रकारे चेंडू टाकला, समोर मारायला भाग पडलं सौरभ. शक्यतो आपण बघितलं तर त्याची पॉवर कशात असते तर सुपला शॉटमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, समोर मारावा की आडवा मारावा या विवंचनेत चेंडू जातोय तो वाईड काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्येच. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवतोय आणि एकापेक्षा जास्त धावा जाणार नाहीत याची दक्षता सुद्धा घेतोय. धावसंख्येत सुरुवात झालेली आहे 1 धावेने. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यश आपल्या बॉलिंग मार्कवर. वर्सोलियनकडून वेगवान गोलंदाज, चांगला चेंडू तेवढ्याच चांगल्याच कल्पकतेने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पॉवर प्ले मध्ये आपण बघितलं तर एक लॉंग ऑन आणि दुसरा जो फील्ड क्षेत्ररक्षक आहे पेट्रोलिंगसाठी तो म्हणजे आहे तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची रचना त्यांनी केलेली आहे. त्यांना माहिती आहे की आवाज संघाचे खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळतील, त्या अशा पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षणाचं रचना सजवलेली आहे. क्षेत्ररक्षण पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा आडव्या बॅटने सरळ मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जात आहे. फलंदाज कॉट अँड बॉलच्या स्वरूपात बाद होतोय तो आणि बाद होऊन तंबूत परततोय. अनिकेतच्या स्वरूपामध्ये त्याने फक्त 1 धाव जमवली आणि बाद होऊन तंबूत परतला गेला. 1 धाव काढली, परत आला. नवीन फलंदाज अजय. अजयला मात्र आता साथ द्यावी लागेल, ती गौरवला चांगली खेळी सजवावी लागेल. एक भेदक अतिशय जबरदस्त अशी खेळी करावी लागेल, जेणेकरून आपल्या संघाला पुढच्या स्पर्धेमध्ये तरी मनोधैर्य उंचावण्याची संधी मिळू शकेल. अशा प्रकारे खेळी करणं त्याला गरजेचं आहे. यश मात्र चांगली आग ओकणारी गोलंदाजी करतोय. फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवतोय. हाही फटका आपण बघतोय कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय. 1 धावापेक्षा जास्त धावा मिळत नाहीत याही चेंडूवर. धावसंख्येत 1 ची वाढ, 1-1 से काम नाही चलनेवाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा अकाल बघायला मिळालेला आहे. 3 धावा फक्त यावेळेला निघालेल्या आहेत. त्या आवाज संघातर्फे 2 फलंदाज त्यांचे महत्त्वपूर्ण बाद झालेले आहेत. थोडंसं प्रेशर आलेलं आहे त्यांच्यावर मोठ्या धावसंख्येचं, परंतु हे प्रेशर असले प्रेशर, परंतु त्याच वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा चांगला, तरी सुद्धा त्याला चकवतोय चेंडू. 1 बाउन्स सीमा रेषा पार, चौकार.
आपल्या संघासाठी थोडीशी का होईना परंतु उमेद जागी ठेवलेली आहे. 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि अद्यापही 76 धावांचं मोठं टार्गेट अजून त्यांना अचीव करायचं आहे, गाठायचं आहे. गोलंदाजीची धुरा कोणाच्या हातात सोपवली जाते बघावं आपण. सुबोध नाखवा गोलंदाजीसाठी येतोय. अतिशय मोठ्या धावसंख्येचं पाठलाग करताना यावेळेला थोडासा गडबडलाय संघ, परंतु गडबडून माहीत नाही, फायदा नाही आहे. संयम महत्वाचा आहे. क्या बात आहे, बहुत बढ़िया स्क्वेअर कट या ठिकाणी बघायला मिळते. सुंदर स्ट्रोक, एक कॉपी बुक स्टाईल चेंडू, परंतु त्या क्षेत्र जे आहे बाउंड्री लाईनचं खूप मोठं आहे, त्याच्यामुळे 2 धावा मात्र मिळतात. अतिशय चांगला स्ट्रोक्स बघायला मिळाला. 2 धावा मिळाल्या या चेंडूवर. धावसंख्या झालेली 9 धावा. अद्यापही 3 षटकं येणं बाकी आहेत. 17 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मध्ये मध्ये 2-2 षटकार वगैरे लगावले गेले तर हे धावांचं जे मोठं अंतर जे आहे ना ते कमी होऊ शकते. अजय 2 धावा काढून आपल्या संघासाठी 9 धावांपर्यंत पोहोचवलाय संघ. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुबोध नाकवा मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली. चेंडू यष्टीरक्षक सोमनाथ नाखवा यांच्या हातामध्ये. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये दीपक जातोय. खूप मोठं लक्ष आहे. 76 धावांची तब्बल. आता 76 मधून 2 गेल्यानंतर 74 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू कॉर्नरच्या क्षेत्रात जाते. थोडंसं मिसफिल्ड, परंतु मिसफिल्डवर धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. दीपक यावेळेला आपला साथीदार जो आहे त्याला स्ट्राईकवर आणण्यात यशस्वी होतोय. 1 धावेने धावसंख्या होते 10 धावा. डबल फिगर्समध्ये जाऊन पोहोचते. याच्यानंतरचा सामना मंगलमूर्ती थळ विरुद्ध रांजणखार या 2 संघांमध्ये होणार आहे. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. खराब चेंडू बघायला मिळते. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट डिलिव्हरी. सुरुवात केली प्रेसी सासवणे संघाकडून, त्यानंतर फुलाई देवी सासवणे संघात प्रवेश घेतला आणि आता मात्र ज्ञानेश्वर माऊली संघातर्फे खेळतोय सोमनाथ नाखवा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. बेस्ट ऑलराऊंडर ऑफ सासवणे विभाग. फुलटॉस चेंडू, त्याला तेवढंच चांगलं प्रत्युत्तर. गौरवच्या बॅटमधून एक धन्नाटेदार फटका बघायला मिळतोय. एक संजीवनी देणारा हा षटकार. स्ट्रोक हे स्वागतार्ह आहेत. मटके रन धावा गरजेच्या आहेत. धावसंख्या चांगली आता झालेली आहे. 21 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा सफल होऊन अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाने फलंदाजाचा कावा ओळखला आणि चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केलं. हळवार पद्धतीने चेंडू सोडला, चेंडू पॅडवर आदळला, जोरदार अपील केलं गेलं, परंतु पंचांनी लगेच दर्शवलं की चेंडू ऑफस्टमच्या बाहेर जाणारा होता, त्यामुळे फलंदाजाला नॉट आऊट ठरवला जातोय. चेंडू निर्धाव जातोय. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटकाची सुद्धा सांगता होते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा धावफलकावर झालेल्या लागलेल्या आहेत. 21 रन्स ऑन द स्कोर बुक. आता आवश्यकता आहे ती 12 चेंडू म्हणजे 2 षटकांमध्ये तब्बल 62 धावांची. सामना इथेही संपत नाही आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, कारण प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार आला तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा आवाज संघाकडे सुद्धा झुकू शकतो. गोलंदाजी कोणाकडे सोपवली जाते तर गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज सुबोध. निरूपण. निरूपण कोहली गोलंदाजीच्या मार्कवर. पहिल्या चेंडूवर चांगला स्ट्रोक्स बघायला मिळाला दीपक कडून, परंतु दीपक सुद्धा बघतोय आपला साथीदार चांगला मारतोय स्ट्रोक, त्याच्यामुळे सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली जाते. एक चांगला अंदाज आहे दीपकचा सुद्धा फलंदाज गौरवला स्ट्राईकवर आणण्यासाठी. 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 61 धावांची आवश्यकता आहे. 11 सक 66 म्हणजे इक्वेशन अजूनही तुमच्या हातात आहे. 11 सक 66. त्यामधील हा आणखी एक षटकार होईल का? नाही, हा झेल होणार. चांगला झेल पकडला जातोय सुबोध नाकवाकडून. अतिशय चांगला देखणा झेल आणि फलंदाज गौरव. नवीन बॅटर मैदानात येतोय राहुल मुजावर, सॉरी गोकुल. गोकुल सुद्धा एक उत्कृष्ट स्पॉन्सर आहेच, परंतु बेस्ट बॅटर सुद्धा आहे, बेस्ट बॉलर सुद्धा आहे, एक उत्कृष्ट आयोजक आहे. आज तर तळच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतो बघूया आपण. थलचं हे तलवार मैदान एक ऐतिहासिक मैदान आहे, कारण याच मैदानामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वश्रेष्ठ लीग संपन्न झाली होती लागोपाठ 2 वेळा. या मैदानावर खेळण्याचं भाग्य सुद्धा काही वेगळंच आहे, परंतु विकेट आता अद्याप व्यवस्थित करता येईल, आम्ही करणार आहोत नंतर. गोकुलसाठी पुढचा चेंडू असेल. निरूपण चांगला चेंडू गोकुलने मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाहीये. चेंडू निर्धाव स्वरूपात सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. धावसंख्येत कोणतीही वाढ झाली नाही. आता मात्र आवश्यकता आहे, आता जे अंतर होतं ना ते मात्र आता खूप लांबपर्यंत गेलेलं आहे. 9 बॉलवर 9 षटकार सुद्धा आले तरी सामना, परंतु 9 चेंडू येऊ शकतात. आणखी एक निर्धाव चेंडू, परंतु धावा घेऊन आपण पराभवातील अंतर सुद्धा कमी करू शकतो. बघूया किती धावांपर्यंत मजल मारली जाते. लागोपाठचे 3 चेंडू डॉट डिलिव्हरीज टाकलेले आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली निरूपण कोळी यांच्याकडून.
सासवणे संघ अतिशय चांगला संघ घेऊन या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत. चांगले बॅटर्स आहेत त्यांच्याकडे. बॅटर्सला साथ देणारे त्यांचे बॉलर्स सुद्धा त्याच पद्धतीचे बॉलिंग सुद्धा करतायत. त्याचप्रमाणे त्यांना गोलंदाजांना साथ देणारी क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांनी लावलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करताना यावेळेला चेंडू हवेत आहे आणि गोकुळची खेळी सुद्धा या ठिकाणी समाप्त होते. गोकुळ कुमार नाकवाच्या हातामध्ये चेंडू चौथ्या षटकासाठी. शेवटचा षटक बाकी आहे. धावा खूप साऱ्या पाहिजे. बघूया किती धावांपर्यंत मजल मारली जाते. दीपक आणि त्याचा साथीदार भोला. चांगला स्ट्रोक्स. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगलच घेत आहेत. प्रत्येकाला संधी मिळावी फलंदाजीची अशी कदाचित आशा असेल दीपकला सुद्धा. म्हणून भोलाला यावेळेला पाचारण केलं जाते फलंदाजीला. 17 नंबरची जर्सी. आज सासवडे आवाज संघाचं मात्र मला युनिफॉर्म त्यांचा खूप आवडलेला. अतिशय चांगला युनिफॉर्म आहे. सौरभ गव्हाणकर पुरस्कृत श्रीने अतिशय चांगला युनिफॉर्म बघायला मिळते. टी शर्ट खरोखर रेखीव असं टी शर्ट आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. 4 चेंडू येणं बाकी आहे. चला मंगलमूर्ती थळ संघाने नाणेफेक जिंकली. त्यांचा पुढचा निर्णय काय असेल त्यांनी लगेच अंमलात आणायचा आहे. औपचारिकता मैदानात शिल्लक आहे. मंगलमूर्ती इशारा करून दाखवा निर्णय आपला. बॉलिंग आणि बॅटिंग आपण तयार राहायचं आहे. रांजणकार संघ पॅडअप. काहीसा एकतर्फी हा सामना झालेला आहे. कारण खूप मोठं लक्ष ठेवल्यामुळे संघाचं थोडंसं अवसान होतं. ते अगोदरच 83 धावा बघितल्यावर आणि त्यामध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट्स सौरभची गेल्यानंतर मात्र आवाज संघाने थोडंसं बॅकफुटवर गेले आणि यावेळेला मात्र त्यांना माघारी परतावं लागते. आणखी एक फलंदाज त्रिफळाचीत बाद. या ठिकाणी सामना सासवणे संघ अतिशय थाटामध्ये जिंकतो आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश करतो. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट शुभम नाकवा. शुभम यायचा आहे. आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.